जो तो येतोय टीव्हीच्या लाईव्हवर बोलतोय आणि निघून जातोय. प्रशासकीय यंत्रणा सांगते आमचं काम चालू आहे. ते तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही करता, आमच्यावर मेहरबानी करत नाही. पण आमचं जे नुकसान तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे त्याच्या संदर्भात तुम्ही आमच्याशी काय संवाद साधताय? हा उद्वेग या नातलगांची हतबलता सांगण्यास पुरेसा आहे. बुधवारी पहाटेपासून हे नातलग आपल्या माणसाची वाट पाहत आहेत. त्यांच्या पदरी येत आहे एकच उत्तर, शोध कार्य सुरू आहे. कुठे फोन केला होता? 1077 जी हेल्पलाईन देत आहेत त्याच्यावर मी काल दिवसभरात 50 वेळा फोन केला. त्यांच्याकडे कुठलीही माहिती नाही. म्हणजे तेव्हापासून काल बोलले किंवा कुठली बॉडी वगैरे मिळालेली नाही आणि काम चालूच आहे. रात्री काम थांबवलं, त्यामुळे त्याला परत आणखी सकाळपासून आलो आम्ही इथं. आता आम्ही जे न्यूजवर ते दाखवतात आणि त्यांना प्रत्यक्ष काय विचारतात ते कुठलीच माहिती जुळत नाही. त्यांनी पूर्णपणे चुकीचं सांगतायत. कुठलाही प्रतिसाद योग्य प्रतिसाद नव्हता. म्हणजे मीडियावाल्यांचं काय खरं समजायचं की त्यांचं काय कळत नाही. राजापूर बोरिवली एसटीचे चालक गोरखनाथ मुंडे यांचे हे नातेवाईक त्यांच्या शोधासाठी इथे दाखल झालेत. जोपर्यंत बस मिळत नाही तोपर्यंत काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल अशी आशा त्यांना वाटते. ज्या दिवशी त्यांनी ड्युटीकडून जाणं होते त्या दिवशी मी त्यांना फोनवरती बोललो होतो. काय बोलले तुला? काय बोलले होते नेमके? माझं पर्सनल काम होतं त्यावेळी मी त्यांना विचारत होतो. त्यावेळेस त्यांनी बोलले की आपण सकाळी बोलू. आता मी ड्युटीवर जातोय. गोरख मुंडे यांच्या पोलीस सेवेतल्या भावाचा 3 वर्षांपूर्वी गडचिरोलीत कर्तव्य निभावताना मृत्यू झाला होता. 2 एसटी आणि इतर वाहनांमधल्या लोकांचे सगळे नातेवाईक इथे जमा झाले आहेत. त्यांची कोणतीही सोय इथे करण्यात आलेली नाही. रात्रभर गाडीत बसून शेड खाली काढून हे नातेवाईक आपल्या माणसांची वाट पाहतायत. रिक्षात बघा इथं आपत्कालीन कक्ष आहे का? आता तटकरे साहेबांना मी सांगितलं स्वतःहून भेटून की इथे आपत्कालीन कक्ष नाही, तेव्हा त्यांच्या ते लक्षात आले. मला हाच आरोप करायचा आहे सगळ्या राजकीय नेत्यांवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर. माझा हाच आरोप आहे, जिथे घटना घडली तिथे सगळे येऊन गेले पण एकानेही इथे आपत्कालीन व्यवस्था आहे की नाही, किती कर्मचारी गेले, किती नातेवाईक आले याची साधी काडी मोज चौकशी केलेली नाही. आपल्यातलं असं कोणी अचानक निघून जाईल अशी पुसटशीही कल्पना या कुटुंबियांना नव्हती. त्यामुळे प्रतीक्षा करण्यापलीकडे या कुटुंबियांकडे सध्या दुसरा काहीही पर्याय नाहीये. उमेश कुमावत, एबीपी माझा, महाड.